नमस्कार, अनिशाच रेसिपी मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण मस्त असं शेवग्याच्या शेंगाचं वरण करणार आहोत. खूप सोपी रेसिपी आहे आणि अगदी झटपट होतं. अशा प्रकारे तुम्ही वरण कधीच खाल्लेलं नसेल. खूप सुंदर असं लागतं आणि छान असं चटपटीत वरण होतं. चला तर मग आता आपण रेसिपीला स्टार्ट करूयात. तुम्ही नक्की एकदा ही रेसिपी बघा. असं वरण तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. आता आपण शेवग्याच्या शेंगाचं वरण करण्यासाठी इथे शेवगा आहे तो कट करून घेतलेला आहे. यामध्ये आपण अर्धा चमचा हळद टाकायची आणि अर्धा चमचा मीठ हे मिक्स करून घ्यायचं आणि शेवग्याच्या शेंगा स्लो गॅसवरती 10 मिनिटं अशा शिजून द्यायच्या आहेत. आपण वरण करण्यासाठी मी इथे थोडंसं खोबरं घेतलेलं आहे आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आणि शेवग्याच्या शेंगा तुम्ही बघू शकता. असं चेक करायचं की त्या शिजल्या आहेत की नाही. आता त्या बरोबर शिजलेल्या आहेत. आता गॅस ऑफ करायचा आहे आणि आपण वरण करण्यासाठी इथे 2 मोठे चमचे तुरीचं वरण आहे. यामध्ये हळद, मीठ आणि तेल टाकून याच्या 5 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. तुम्हाला जेवढं वरण करायचं आहे तेवढं तुम्ही तुरीची डाळ आहे ती लावून घ्या कुकरमध्ये. आता आपण वरणाला फोडणी देऊया. त्यासाठी मोठे 3 चमचे आपण तेल गरम केलेलं आहे आणि जे खोबरं आणि लसूण आहे ते मिक्सरमधून आपण बारीक केलेलं होतं ते सगळ्यात पहिल्यांदा आपण तेलामध्ये छान असं 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता असं गोल्डन कलर आल्यानंतर यामध्ये आपण आता एक छोटं टोमॅटो टाकायचं, 10 ते 15 कढीपत्त्याची पाने आणि यामध्ये आता आपण सुके मसाले टाकूयात. मोठे 2 चमचे आपण काळा मसाला टाकणार आहोत. हा आपला घरचा काळा मसाला आहे. 1 चमचा कांदा लसूण मसाला रेडीमेड आणि 1 मोठा चमचा मिरची पावडर घेतलेली आहे. हे मसाले छान असे मिक्स करायचे आणि खोबरं तुम्ही बघू शकता इतपत लाल होईपर्यंत असं परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण जे शेवग्याच्या शेंगा आहेत आपण उकडून घेतलेल्या आहेत ती यामध्ये टाकायच्या आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि यामध्ये आता आपण वरण टाकणार आहोत. पातळ हवं असेल तेवढं तुम्ही पाणी ॲडजस्ट करू शकता. आता तुम्ही बघू शकता पाणी आपण टाकलेलं आहे बरोबर आणि एकदम मीडियम असं वरण ठेवलेलं आहे. खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही. यामध्ये अगदी थोडंसं मीठ टाकूयात कारण आपण डाळ शिजताना मीठ टाकलं होतं, शेंगात पण मीठ टाकलं होतं. त्यामुळे याला छान अशी आता एक स्लो गॅसवरती उकळी काढून घेऊयात. उकळी आलेली आहे वरणाला. यामध्ये आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि तुम्ही बघू शकता मस्त आता एकदा मिक्स करून घ्यायचं आणि मस्त आपलं वरण तयार आहे शेवग्याच्या शेंगाचं. गॅस ऑफ करायचा आणि मी तुम्हाला हे सर्व करून दाखवते. खूप सुंदर असं तरी आलेली आहे. तुम्ही बघू शकता मस्त असं तेल आलेलं आहे आणि मीडियम असं आपण वरण थिक केलेलं आहे. खूप पातळही नाही आणि खूप घट्टही केलेलं नाही आहे. या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा शेवग्याचं वरण ट्राय करा. खूप सुंदर लागतं आणि हे तुम्ही असं कधी ट्राय केलेलं नसेल तर एकदा करून बघाच. अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी तुम्ही अनिशाच रेसिपीला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. आणि तुम्हाला आणखी कुठली रेसिपी बघायची आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच नवीन रेसिपीसोबत आपण पुन्हा एकदा भेटूयात. थँक्यू.